काय करत असतो तिथं. हाय हॅलो नमस्कार, मी निकिता अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर आज आहे रविवार आणि रविवारचं म्हणलं नाश्त्यासाठी काहीतरी बनवावं वेगळं. आज तर माझा उपवास आहे नागपंचमीचा. पण मुलींसाठी आणि मिस्टरांसाठी काहीतरी बनवावं म्हणून म्हणलं आज मेथीचे पराठे बनवणार आहे. तर म्हटलं तुम्हाला रेसिपी पण शेअर करावी. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते मेथीच्या पराठ्याची. मेथी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे थोडस पाणी नितळण्यासाठी. आणि मग आता हिला थोडीशी बारीक कट करून घ्यायची. जे असे एकदम असे कडक आणि दाट त्याचे जे देठ असतात नाही असे आले कट दातात येतात, त्याच्यामुळं बारीक कट करून घ्यायची. कट करून तिला पाणी द्यायचं झाले. वाटण घालते, वाटण्यासाठी त्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या घेऊया, 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे जिरे आणि ओवा आणि थोडस मीठ. हे असं वाटत बारीक करून घ्यायचं. ओव्याचा वास, जिऱ्याचा वास खूप छान येतोय. आहे मोठ्या 2 वाट्या मस्त असं चाळून घ्यायचं. 2 वाट्या मोठ्या गव्हाचं पीठ आहे, हे मस्त चाळून घ्यायचं. हे बेसन पीठ आहे, बेसन पीठ पण चाळून घ्यायचं. याच्यामध्ये चिमटभर हळद टाकायची. जे आपण वाटण वाटलं आहे ना ते टाकून घ्यायचं. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. त्याचं माझ्याकडनं तेल टाकायचं राहिलं होतं, तर तेल टाकून घेते. असा घट्ट सर्व गोळा मळून घ्यायचा आणि 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं पीठ मुरेपर्यंत. ह्याचे पराठे लाटून घेऊन थोडस हाताला तेल लावायचं आणि जेवढा पराठा पाहिजे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा. आणि हे पराठे करताना ना, जसे आपण घडीची चपाती करतो ना तसंच आतमध्ये त्याला तेल लावून असं घडीच्या चपाती सारखं करायचं. कोणी केलं तसं? चुका.
फोटो. छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा. कोणी तूप लावतं, कोणी बटर लावतं किंवा तेल लावतं. काही तुमच्याकडे असेल ते लावायचं त्याला. माझ्या मुलीला तूप आवडत नाही, त्याच्यामुळं तिला क्लासला जायचं होतं ना, त्याच्यामुळं म्हटलं तिला पटकन करून द्यावा. म्हणून तिला तेलच लावलं होतं, कारण तूप आवडत नाही. आणि तिला थोडंसं मंद आचेवरती त्याला खरपूस असा भाजायचा. बेसनाने ना ह्याला पराठ्याला छान अशी चव पण येते आणि खुसखुशीत आणि खरपूस असा पराठा बनतो बेसन टाकल्याने. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली आहे ते. मस्त असे मेथीचे पराठे, दही गरम आणि पराठा, कॉम्बिनेशन एकदम छान लागतं. ह्यासोबत लोणचं, हिरवी चटणी वगैरे ते पण छान लागते. पण मी दह्यासोबतच देते. स्वतः ठरवायला काय सोमवारी काय हाय करा बरं आता. स्माइल मध्ये हाय करा. ठीक आहे, हाय कर. ठीक आहे, हाय कर. चलो हाय. मामा बापू लपलाच का बरं. हाय कर चालू. करू दे की, करते छान तिला. चलो हाय. कसली गाडी चालवाल तर ह्यानी. मस्त संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाहेर बदाम शेक प्यायला, कारण दिवसभर काही शूट केलं नाही. म्हणलं डायरेक्टली आता संध्याकाळी मस्त बदाम शेक वगैरे पिऊ, आईस्क्रीम वगैरे खाऊ, म्हणून आम्ही फॅमिली गेलो होतो. आणि माझा छोटा भाऊ पण आला होता माझ्या सोबतीला. तर सानू काय त्याच्यापाशीच बसते, त्याचं आणि तिचं लय खूप जमतं. मग ते दोघं जण पित होते, त्याच्यापासलंच ती पित होती. तिला दाखव सोन्या. काय करत तिला. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुशीत राहा. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये. बाय.